UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कुर्ला LBS रोडवर भरधाव बसची 30 ते 40 वाहनांना धडक, भीषण अपघातामध्ये 36 जण जखमी तर 6 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। कुर्ला बस अपघातामधील चालकानं पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष, चालक संजय मोरेला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अपघातावेळी बसमध्ये 60 जण असल्याची पोलिसांची माहिती। 26 जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू, जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश। अपघातग्रस्त बस कुर्ला आगारात आणली, परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, खबरदारी घेत पोलिसांचा बंदोबस्त। पोलीस अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। प्रवाशांचे हाल, चालक किंवा रिक्षांना इच्छित स्थळी जावं लागणार। रुग्णांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न, दोषींवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना। स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांची कुर्ला बस अपघातावर प्रतिक्रिया। ईव्हीएम विरोधामधील मवियाच्या पराभूत उमेदवारांची दिल्लीमध्ये धाव, थोड्याच वेळात पवारांच्या निवासस्थानी बैठक, वकील अभिषेक मनु सिंघवीही उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार, आज किंवा उद्या पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधामध्ये याचिका दाखल करण्याची ही शक्यता। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज मार्कडवाडीमध्ये सभा, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मार्कडवाडी दौऱ्यावर। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार, बॅलेट पेपरवर निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी जानकरांची मागणी, तर आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम मात्र आणि जिव्हाळा आहे, मात्र आपला कार्यक्रम झाला आहे हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं, दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलंय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नवदिल्लीमध्ये, भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू, विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुख्य संकेत। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, पुण्यातील येवल गावामध्ये हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला, अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता, रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारलाय। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद, पेन 4 एक्सप्रेस फिडरवर 20 तासांचं शटडाऊन, टँकरनंही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। राज्यातील तापमानात 4 अंशांनी घट, थंडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज। ठाण्यात डिसेंबरमधील नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन 5 दिवस बंद राहणार, श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यासाठी भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।